आदरणीय व्यासपीठ, उपस्थित कार्यकारी मंडळ आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम या सुंदर कार्यक्रमास मला अध्यक्ष म्हणून बोलावल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. बरं, मला सर्वप्रथम जेव्हा एक फोन आला म्हणजे माझ्या नंदेचा दादाला की 1 मे तुम्ही फ्री आहात का, आम्हाला इव्हेंटला ज्येष्ठ नागरिकांच्या संमेलनामध्ये अध्यक्ष घ्यायचे, तेव्हा मला कळलं की आता मी म्हातारी झाली. मला जेव्हा म्हणजे अध्यक्ष जेव्हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये, पण मला नंतर असं कळलं की लिओ मचारो जेव्हा माझ्या घरी आली ते त्यांनी मला विचारलं चालेल ना तुला अध्यक्ष म्हणून. मी म्हटलं का झालं, नाही तुला असं काय वाटत नाही ना की अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक. म्हटलं काय झालं, कोणाचं सजेशन. तेव्हा मला असं सांगितलं गेलं की तुझ्या सासूबाई त्या इथे उपस्थित आहेत, मार्टिन कुटिनो, त्यांचं सजेशन आहे, त्यांनी तुझं नाव दिलंय. आणि सासूला जर सुनेने नाही म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे काय होईल, आणि नंदेला पण नाही म्हटलं तरी यजमानाला किती वाईट वाटेल. आणि म्हणून त्या अध्यक्षपदासाठी मी माझा होकार स्वीकारला आणि आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे. परंतु मला फार आनंद होत आहे की मी जरी इथे अध्यक्ष झाली तरी तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याचा हा एक मला सुंदर संधी मिळालेली आहे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला असं दिसतंय की बरेचसे लोक ऑलरेडी त्यांच्या चहा पाण्याला सुरुवात करत आहेत. फक्त मी ज्याच्या समोर उभी आहे ते तुम्ही केवळ ज्येष्ठ नागरिक नाही, तुम्ही समाजाचे आधारस्तंभ आहात. तुमच्या अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही सर्वांनी समाज घडवलेला आहे. तुम्ही ही वाटचाल जी केलेली आहे ती फार मोलाची आहे. तुम्ही या समाजाला सर्वांनी योगदान दिलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केलेले आहे, खूप अनुभवलेला आहे. आपलं आयुष्य म्हणजे प्रेरणादायी ग्रंथ आहे. तो प्रेरणादायी ग्रंथ ज्याच्यात संघर्ष पण होता आणि यशस्वीपणा पण होता. आज या मंचावर इथे राहून मी सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, ती म्हणजे जसं आपण म्हणतो वय केवळ संख्या आहे. ही संख्या आहे ती आपल्याला थांबवू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः इच्छित नाही. आपल्याला कितीही आपलं वय झालं तरी सुद्धा आपण तरुण राहू शकतो. त्याच्यामध्ये आता बरेच जणांनी आपल्याला सगळं काही सांगितलं, पण इथे ना मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की वयाच्या 58व्या वर्षी मी जिम जॉईन केली. त्यावेळेला 58 वर्ष म्हणजे जवळपास 60मध्ये जात असताना मला काही मैत्रिणी मिळाल्या, हे काय तुझं वय का आता डंबेल्स उचलायचं. मी म्हटलं संसाराची एवढी मोठी डंबेल्स मी उचललेली आहे, तर आता ही छोटी छोटी डंबेल्स उचलणं काय वाईट आहे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी. आपण हे उचललंच पाहिजे. आणि म्हणून मी ह्या डंबेल्स उचलण्यासाठी जिम जॉईन करून आपलं हे शरीर थोडं हलकं फुलकं करावं म्हणून मी जिम जॉईन केली. आज म्हणून मी स्वतःला खूप ताजीतवाणी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासाने भरलेली अशी वाटत आहे. जिममध्ये गेल्यानंतर खूप वेगळे 60च्या वर खूप कमी लोक असतात आणि मग विचारतात काय तुझं वय आहे. मी त्यांना म्हणते तुम्ही सांगा. आजपर्यंत मला कोणीच तू 60च्या वर आहे असं सांगितलं. मला नेहमी म्हणतात तू 55 आणि 60च्या मध्ये आहेस. आणि म्हणजे मला जेव्हा ते 10 वर्ष लहान करतात तेव्हा मला आणखी ऊर्जा येते, आणखी ताजीतवानी होते आणि आणखी दुसरी जिम करायची अशी माझी इच्छा होते. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते व्यायाम हा जो इथे उल्लेख झाला होता तरी तो करत राहा. आता फादरांनी 3 गोष्टी सांगितल्या, साहेबांनी आपल्या 7 गोष्टी सांगितल्या, तर मी 3च गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या 3 गोष्टीमध्ये 3 साधे पण फार
पहिली गोष्ट म्हणजे आहार. आता संतुलित आहाराबद्दल खूप बाजारांनी पण सांगितलं, ड्रायफ्रूट ते. तर आहारामध्ये हलकं फुलकं आपलं सुंदर फळ, डाळी हे सगळं असावं. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. दररोज थोडाफार व्यायाम, जसं मी आता मगाशी म्हटलं, जिममध्ये आपण जातो किंवा घरी किंवा चालणं फिरणं. मला वाटतं माझ्या भाषणामध्ये हे रिपिटेशन होईल म्हणून मी जास्त काही म्हणत नाही, परंतु व्यायाम हा कसा करायचा, कधी करायचा हे तुम्हाला माहीतच आहे आणि मला 100% खात्री आहे. मी नक्कीच तुमच्यामध्ये त्यात लहान आहे, परंतु मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सर्वजण जे इथे बसलेले आहात ते नक्कीच व्यायाम करतच असतात. हलका फुलका व्यायाम, रोज चालणं, जरासं जरी आपला हात पाय अंग हलवलं तरी आपल्यासाठी तो व्यायाम पुरेसा आहे. सक्रिय जीवनशैलीमध्ये घरात बसून राहणं नाही, TV बघणं नाही, मोबाईल बघणं नाही, सतत चालत राहणं, बाहेर जाणं, विहार. मी परत म्हणते की माझ्या भाषणामध्ये कदाचित रिपिटेशन होणार आहे. सर्वांनी सांगितल्यानंतर विहार. डॉक्टर पांचालनेही तुम्हाला सांगितलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी. हे सगळं तुम्ही करत राहा. जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच ताजेतवाने ऊर्जावान राहाल. आता मला ह्याचबरोबर एक दुसरी गोष्ट जी ह्या लोकांनी सांगितली नाही ती मी सांगते की प्रत्येक 6 महिन्याला रक्त तपासणी करा आणि वर्षाला तुमचा सर्वांचा बॉडी चेकअप करा. माझ्या लॅबमध्ये येऊ नका रक्त तपासणीसाठी, कारण मी इथे माझा बिझनेस प्रमोट नाही करत. मी दुसऱ्या लॅबमध्ये जा, परंतु रक्त तपासणी 6 महिन्याला नक्की करा आणि स्वतःचं बॉडी चेकअप करा. आता सक्रिय जीवनशैलीमध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि जे मी करते आणि ज्यामुळे मला खूप आनंद आणि समाधान मिळतो आणि ते म्हणजे तरुण ठेवते आणि ती म्हणजे समाजसेवा. समाजात काम करताना जे समाधान मिळते, जी ऊर्जा मिळते, जे फार वेगळं असते आणि इतरांसाठी ते खूप उपयोगी असते. बघा, समाजसेवा करायला खूप काही लागत नाही. काही एक फक्त तुमच्या आजूबाजूला कुठेही कोणालाही गरज लागली तर तेवढी त्यांच्यासाठी मदत करणं, त्यांना दिशा देणं आणि त्याप्रमाणे समाजसेवा करणं. समाजसेवा केली तर खूपच आनंद मिळतो, खूपच बरं वाटतं आणि हे तुम्ही नक्कीच करत राहा. जाता जाता मी एकच म्हणेन, वयावर मर्यादा लावू नका. सांधेदुखी असू दे पण हसणं थांबू नका. तुम्हाला कुठेही दुखत असेल, इथे दुखते तिथे दुखते, हसत राहा. डोळ्यांना नंबर जरी लागला तरी दृष्टिकोन तेजस्वी ठेवा. चष्मा लागला तरी तुमचा कोन बदलू नका. दृष्टिकोन चांगला ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. चाल कमी झाली, तुम्ही लंगडत जरी चालत असलात तरी उमेदीची गती कायम ठेवा. उमेद हारू नका, चालत राहा. आणि शेवटी एकच सांगते, आपण ज्येष्ठ नाही, स्वतःला ज्येष्ठ म्हणू नका. आपण एक स्पेशल एडिशन आहात आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते, आरोग्यासाठी, हास्यासाठी आणि आणखीन 10 वर्षासाठी. धन्यवाद. लहान कोणी मोठा घाल घेतला असेल तर क्षमस्व. जय हिंद, जय महाराष्ट्र.